आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर आणि आता आणखी काही घडामोडी। मुंबईतल्या कुर्ल्यामधनं बातमी आहे। कुर्ला एलबीएस रोडवर भीषण अपघात झालाय। कुर्ला एलबीएस रोडवर धावणाऱ्या बेस्ट बसने अनेकांना चिरडलंय, ज्याच्यामध्ये 10 जण जखमी झालेत आणि काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं देखील कळतंय। घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे। पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेत। आमदार मंगेश कुडाळकर आता आपल्या सोबत आहेत। मंगेश कुडाळकरजी, नेमकी काय घटना, आपल्यापर्यंत काय माहिती आहे, किती जखमी आहेत या घटनेमध्ये? नाही, नक्कीच ह्या बाबतीमध्ये मी स्वतः आता पाहणी करण्यासाठी जात आहे आणि अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे आणि त्या ठिकाणी पहिलं प्रथम जे कर्तव्य आहे ते रुग्णांना आणि बाकी सर्वांना मदत करणं हे पहिलं कर्तव्य आहे आणि प्रशासनाच्या वतीने जे जे शक्य होईल ते सर्व मदत त्या रुग्णांना आपण करतो आहोत। पण किती जखमी आहेत मंगेशजी, याबद्दल काही कळलंय? एक जवळजवळ 30 लोकांना मार लागलेला आहे असं एक आता तरी कळतं आणि अनेक जण गंभीर जखमी आहेत असंही कळतंय। याबद्दल आपल्यापर्यंत काही माहिती? हो, गंभीर पण आहेत, काही मृतही झालेले त्याच्यामध्ये आणि भाभा हॉस्पिटलला बरेच जण माझे कार्यकर्ते पण त्या ठिकाणी आहेत आणि सर्वजण आम्ही काम करतो त्या ठिकाणीच। बरं, पण या अपघाताचं नेमकं कारण आपल्याला काही कळू शकलंय? कंट्रोल सुटला किंवा काय, नेमकं काय झालं? त्या बाबतीत माहिती घेतोच आहे आणि पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। पहिलं प्रथम तर आपण रुग्णांना सर्वांना मदत करायची आपल्याला त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची एक सखोल चौकशी सुद्धा झाली पाहिजे। जे दोषी असेल त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे कुठल्या परिस्थितीत। साधारण किती जण, आपण म्हणताय मृत्यू देखील झाले, किती मृत्यू झाले त्या संदर्भात काय आकडा आता कळलाय? एक्झॅक्ट आलं नाहीये, मी भाभा हॉस्पिटललाच आहे। बरं, म्हणजे चाललोच आहे, एक 5-10 मिनिटात पोहोचेन, मग मला एक नक्की कळेल की काय परिस्थिती आहे या ठिकाणी। त्या परिसरातल्या कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये या जखमींना ऍडमिट करण्यात आलंय? भाभा हॉस्पिटल आहे महापालिकेचं। बरं, त्या ठिकाणी सर्वांना आणण्यात आलेलं आहे। अच्छा, एकाच ठिकाणी सगळ्यांना आणण्यात आलंय? हो। बरं, मंगेशजी खूप खूप धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल। प्रशांत बडे ताजे अपडेट्स देत आहेत। प्रशांत, जसं आता आमदारांनी सांगितलं, याच्यामध्ये मृत्यू झाल्याची देखील माहिती आहे। तुझ्याकडे काय आकडेवारी आहे? किती जण जखमी आहेत, किती गंभीर जखमी आहेत, काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? अश्विन, आता जी भाभा रुग्णालयामधून माहिती मिळते आहे, तिथे साधारणतः 15 गंभीर जखमी ना आणण्यात आलेलं होतं। त्यातील काही जण हे जे आता मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळते आहे। एकूणच काही रुग्णांना जे आहे ते सायन रुग्णालयात देखील नेण्यात आलेलं आहे। काही रुग्ण जे आहेत त्यांना आणखी आजूबाजूच्या छोट्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूण आता सगळ्यात आधी तर जी बस ज्या ठिकाणी आहे तिथे तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे आणि ती तणावाची स्थिती जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत पोलीस जे आहे त्या पुढील जी प्रक्रिया आहे ती करण्यासाठी मोकळे होणार नाही। त्यामुळे आता कुर्लाचा जो परिसर आहे, हा ज्या ठिकाणी पालिका एल विभागाचं कार्यालय आहे, बाजूला एक मोठी बाजारपेठ आहे, अशा ठिकाणी हा अपघात झाल्याने आजूबाजूला मोठ्या जे भीतीचं वातावरण आहे, त्याचबरोबर एक तणावाची स्थिती आहे। मोठ्या प्रमाणात जमाव जो आहे तो रस्त्यावर आलेला आहे आणि त्यामुळे या जमावाला पांगवण्याचं काम पोलीस करत आहेत। अशा स्थितीमध्ये काही लोक जी जखमी आहेत त्यातील काहींचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आल्याने हा जमाव अजून आक्रमक झालेला आहे आणि त्यामुळे या जमावाला शांत करणं आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया जी आहे ते पोलीस करतील। परंतु जे जखमी आहेत त्यातील काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येते। अश्विन, प्रशांत, त्यासोबतच अपघाताचं नेमकं कारण कळू शकलंय का? बेस्ट बसचा कंट्रोल सुटला किंवा काय, नेमकं कारण काय आहे? अगदी प्राथमिक माहिती आहे की जी बस आहे 332 क्रमांकाची ही बस होती आणि या बसचा जो चालक आहे त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हे नियंत्रण कदाचित ब्रेक फेल झाल्यामुळे सुटलं असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे। मात्र जोपर्यंत या सगळ्याची चौकशी होणार नाही तोपर्यंत याचं नेमकं कारण सांगता येणार नाही। मात्र प्राथमिक जी माहिती मिळते आहे त्यानुसार गाडीचं नियंत्रण सुटलं होतं, ते कदाचित ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते। अश्विन, प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे ताजे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। तेव्हा मुंबईतल्या कुर्ला एलबीएस रोडवरची ही घटना आहे। बेस्ट बसने धडक दिली, अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। अल्लाह हुआ कि एक्सीडेंट हो गया। बाहर आने पे पता चला 15 से 20 आदमी की मौत हो गई। हमारा गाड़ी हॉल से लगभग 50 मीटर की दूरी पे ये 2 टेम्पो के बीच में एकदम सेफली खड़ा था। तो हम आए तो बस पूरा अंदर घुस चुका है, पूरा गाड़ी को उड़ा चुका है, लगभग बहुत आदमी मर चुके हैं।
एम्बुलेंस पुलिस आ चुकी है। ऐसा सबका कहना है कि ड्राइवर का बस फेल हो गया। अब मालूम नहीं ओरिजिनल बात क्या है, बस का ब्रेक फेल हुआ है कि जानबूझ के ठोका है। इतना स्पीड में पहली बार बस क्यों थी? प्रत्यक्षदर्शींनी या संदर्भातली माहिती दिली। अपघातात काहींचा मृत्यू झाल्याची देखील भीती वर्तवण्यात येते। कुर्ला LBS रोडवरची ही मोठी घटना आहे, मोठा अपघात आहे। 10 जण जखमी आहेत, अनेकांना भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय, तर काहींना जसं आपले प्रतिनिधी प्रशांत बडे सांगत होते सायन हॉस्पिटलला देखील नेण्यात आलंय। नेमका निश्चित आकडा गंभीर जखमींचा किंवा जर मृत्यू झाले असतील तर त्या मृत्यूंचा नेमका आकडा अजूनही कळू शकलेला नाही। मात्र सध्याची जी माहिती आहे त्यानुसार 10 जण जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे। अनेक जण गंभीर जखमी आहेत असंही कळते, मात्र निश्चित आकडा अजूनही कळू शकला नाही। मात्र ही धडक किती जोरदार होती हे आपण ज्या वाहनांना ही बस धडकली आहे त्याच्यावरून याची कल्पना करू शकतो। आणि सध्या तिकडे मोठी गर्दी झालेली आहे, रस्त्यावर पोलीस देखील पोहोचलेले आहेत आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस पावलं टाकतायत। मात्र सध्याची जी माहिती आहे त्यानुसार 10 जण या घटनेमध्ये गंभीर जखमी आहेत। मुंबईतल्या कुर्ला LBS रोडवरची ही घटना आहे, ज्याच्यामध्ये बेस्ट बसने धडक दिली, अनेकांनाही धडक दिली। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जसं आपल्याला आता कळलं, भाभा हॉस्पिटल असेल किंवा सायन हॉस्पिटल असेल, ठिकठिकाणी लोकांना ऍडमिट करण्यात आलंय। प्रशांत बडे पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आता काय ताजे अपडेट्स मिळत आहेत? अश्विन, ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळेस जे जखमी झालेले आहेत त्यांचे कुटुंबीय आणि त्याचबरोबर आजूबाजूचे रहिवासी जे आहेत ते अतिशय आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे आता हा जो एलवॉर्डचा संपूरचा आजूबाजूचा रस्ता आहे त्यावर मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। तणावाची स्थिती आहे। खरं तर जो चालक आहे, चालक आणि वाहक आहे त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांकडून मिळते आहे। एकूणच हा अपघात जो आहे तो बेस्टच्या बसचा जो ब्रेक आहे तो फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। जे जखमी आहेत त्यांना भाभा आणि सायन रुग्णालयात नेल्याचं कळत आहे। त्यातील एकट्या भाभा रुग्णालयामध्ये आतापर्यंत 15 जणांना नेल्याची माहिती जी आहे ती स्थानिकांनी दिलेली आहे आणि त्यातील काही जणांचा मृत्यू झाल्याचं देखील समजतंय। या सगळ्या प्रकरणी खरं तर आता पोलीस जे आहेत ते घटनास्थळी या जमावाला पांगवण्याचं काम करतायत। इथला प्रक्षोभ कमी करण्याचं काम जे आहे ते पोलीस करतायत आणि पुढील कारवाई यानंतर पोलीस करतील। मात्र आतापर्यंत या भीषण अपघातामध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे आणि 15 ते 20 जण अंदाजे तरी जखमी असल्याची माहिती मिळते आहे। अश्विन, अरे प्रशांत, जसं तू सांगतोयस हा नेमका परिसर नेमका कसा आहे त्याबद्दल सविस्तरपणे सांग, कारण आता खूप गर्दी दिसते, मात्र जेव्हा प्रत्यक्ष अपघात झाला तेव्हा रस्त्यावर साधारण किती लोक असू शकतात? हा परिसर नेमका कसा आहे? अश्विन, हा जर परिसर बघितला तर हा मुख्य रस्ता आहे जो थेट LBS मार्ग आणि पुढे STLR बीचला जातो, जो थेट रेल्वे स्टेशनला या कुर्ला रेल्वे स्टेशनला जोडणारा मुख्य रस्ता आहे, ज्याच्यावरून मोठ्या प्रमाणात बसेस ज्या आहेत त्या अंधेरीकडे येत असतात, घाटकोपरकडे येत असतात आणि उपनगरातल्या विविध भागांमधून तिथून जात असतात। इथेच समोर बेस्टचा मुख्य डेपो आहे, त्यावरून बसेस ये जा करत असतात। बाजूला एक मोठी बाजारपेठ आहे जिथे मुख्यतः भाजी खरेदीसाठी किंवा इतर वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात कुर्ल्याचे नागरिक येत असतात। बाजूला पालिका L विभागाचं कार्यालय देखील आहे, त्यामुळे इथे देखील मोठी वर्दळ असते। अशा प्रकारे प्रचंड वर्दळीचा असा हा विभाग आहे। कधी म्हणजे संध्याकाळी साधारणतः 4 ते 5 वाजल्यापासून रात्री अगदी मध्यरात्रीपर्यंत इथे आपल्याला गर्दी या रस्त्यावर पाहायला मिळते आहे आणि अशाच वेळी हा अपघात या दरम्यान झालेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे जी लोक आहेत ती चिरडल्याची माहिती मिळते आहे। काही लोकांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळते आहे आणि त्यामुळे आता मोठा प्रक्षोभ जो आहे नागरिकांचा, स्थानिकांचा, तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। या प्रकरणी आता पोलीस जे आहेत ते मग कुर्ला पोलीस ठाणे असेल किंवा आजूबाजूला विजयनगर पोलीस स्टेशन असेल आणि इतर पोलीस स्टेशनची देखील दादा कुंभक पोलिसांनी या ठिकाणी मागवलेली आहे, जेणेकरून आणखीन इथे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि त्यामुळे आता जी लोक आहेत ज्यांना ही माहिती मिळते आहे ती लोक रस्त्यावर येत आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी स्थानिकांची पाहायला मिळते आहे आणि मोठा रोष जो आहे तो बेस्ट प्रशासनाच्या विरोधामध्ये
या ठिकाणी व्यक्त केला जातोय. अश्विन. प्रशांत, आता जवळपास अपघात होऊन काही मिनिटं झालेली आहेत. जखमींचा नेमका आकडा आता तुला समजलाय का? अश्विन, साधारणतः 15 जण भाभा रुग्णालयामध्ये आहेत. ते गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते आहे. काही रुग्ण जे आहेत ते सायन हॉस्पिटलमध्ये नेल्याची माहिती मिळते आहे. एकूण साधारणतः 15 ते 20 जे गंभीर जखमी असे रुग्ण अपघातग्रस्त असतील अशी माहिती एकूण मिळते आहे. मात्र ठोस आकडा हा काही वेळात समोर येईल, कारण आता सध्या पोलीस